कणकवली तालुक्यातील 5 पंढरी येथे हिंदू जनजागृती सभेचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी युवा नेते मंत्री नितेश राणे यांनी सज्जड असा इशारा दिलाय। विकास चालू ठेवण्यासाठी या खात्याचा मंत्री नितेश राणे येथे बसला आहे हे तुम्ही लक्षात ठेवा। मी कोणाचीही मस्ती चालू देणार नाही। जे काही वळवळ करणारे हिरवे साप आहेत त्यांना नीट कसं करायचं त्याची सगळी औषधं आमच्याकडे आहे। कोणाला इंजेक्शन तर कोणाला गोळ्या चालतात, ही सगळी औषधं आमच्याकडे आहे असा सज्जड इशारा या सभेमध्ये बोलताना मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे। पुढे ते म्हणाले, एक हिंदू म्हणून तुम्ही एकत्र राहा। मी तुम्हाला विश्वास देतो की तुमच्याकडे कोणीही वाकड्या नजरेने बघणार नाही। आजच्या घडीला हिंदू म्हणून एकत्र राहण्याची खूपच गरज आहे, कारण 2 दिवसांपूर्वी काश्मीरमध्ये जात अथवा भाषा विचारली नाही, फक्त धर्म विचारला आणि हिंदू धर्म आहे म्हणून गोळी मारून हत्या केली। गेल्या महिन्यात या ठिकाणी जो 2 गटांमध्ये हाणामारीचा प्रकार घडला त्याबाबत देखील राणे यांनी चांगला समाचार घेतलाय। त्यासाठीच आज या ठिकाणी तुमचा कॅबिनेट मंत्री आला आहे। तुमची बाजू घेऊन मी येथे सभा घेत असल्याचं ठणकावून त्यांनी यावेळेस सांगितलंय। तुम्ही दिलेल्या मताची ही ताकद आहे। हे सरकार हिंदुत्ववाद्यांचं सरकार आहे। इकडे जे कोण जिहादी आहेत त्यांना जसाच तसं उत्तर देण्यासाठी हिंदू समाजाने तयार राहायला पाहिजे। ते धर्म विचारून गोळ्या मारत असतील तर मग तुम्ही व्यवहार आणि खरेदी करताना धर्म विचारून तरी खरेदी करा, असं मत यावेळेस राणे यांनी व्यक्त केलंय। यावेळेस त्यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलंय की आमच्या सरकारचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन काश्मीरला तरी गेले तर ठाकरेंसारखे लंडनला जाऊन बसलेत। आज इतका मोठा दहशतवादी हल्ला झाला पण बाळासाहेबांचा मुलगा साधा निषेधाचा शब्द बोलू शकत नाही, अशा शब्दात मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतलाय। त्याला धर्मासाठी अगर जिहाद करत असतील तर मग आपण कशाला त्यांना भाईचाराच्या नावाने गोंजरतो? आपल्याला कशाला दाड्या कुरवण्याची गरज आहे? तुम्ही भूमिका घ्या। हिंदू समाज म्हणून एक शपथ घेऊन खरं म्हटलं तर या धर्मसभेतून निघालं पाहिजे की आम्ही यापुढे कुठलीही खरेदी करू तर ती फक्त हिंदूकडूनच करू, ही शपथ घेऊन खरं म्हटलं तर तुम्ही निघाला पाहिजे। मग बघा कसे थराथरा कापतात। सारे दूध पाजायचं आम्ही लोकांनी आणि मग येऊन आम्हालाच चावायचं। हे प्रकार बंद करायला शिका।